वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे जी विजया असते ती आता ऊर्जाला दोष देते सर्व गोष्टींचा. हे जे काही घडलं ना ते सगळं तुझ्यामुळे, तू जबाबदार आहेस या सगळ्याला. त्यावेळी तीर्थच आता मध्ये बोलते आणि म्हणत असते, मॉम अगं बास, काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? हे बघ, ऊर्जा वहिनी होती ना म्हणून खरं तर आज मी वाचले आहे. उलट तिच्यामुळे सगळं काही व्यवस्थित झालं आहे मॉम. त्यावेळी मग विजया म्हणते, गप्प बस तीर्था, तू लहान आहेस, तुला काही गोष्टी कळतच नाही आहेत. ह्या मुलीमुळेच ह्या सर्व दिवसांना आज आपल्याला सामोरं जावं लागलं आहे. आज हिच्यामुळे घडलं हे सगळं. त्यावर शौर्यसुद्धा म्हणतो, मॉम अगं बास कर, उगाचच्या उगाच तू ऊर्जावरती काहीही आरोप लावतेस. ऊर्जाचा या सगळ्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आहे. ऊर्जाने हे सर्व केलेलंच नाही आहे. अगं तुला माहिती आहे का, उलट आज ऊर्जा होती ना म्हणून तीर्थाला आम्ही वाचवण्यात यशस्वी होऊ शकलो. त्याबरोबर विजया म्हणते, तेच ना, हिनेच सांगितली असणार ना तुला अक्कल, पोलिसांना बोलवू नको म्हणून, आपण आपल्या पद्धतीने मॅनेज करू म्हणून. पण काय गरज होती हा असा नसता आगाऊपणा करण्याची, ही अशी रिस्क घ्यायची तीर्था? आणि तू म्हणतेस ना हिची बाजू घेऊन मला की काही झालं नाही ना म्हणून. पण जर काही झालं असतं तर सांग ना, जर त्या विक्रांतने तुझ्याशी लग्न केलं असतं, लग्न करून तो मोकळा झाला असता, तर मग काय केलं असतं आम्ही? आहे का तुझ्याकडे आमच्या प्रश्नांची उत्तरं? त्यावेळी मग शौर्य म्हणत असतो, मॉम अगं पण तसं काही झालेलं नाही आहे ना. आणि हे बघ, ऊर्जाचा हात बघ, तीर्थाला वाचवताना ऊर्जाचा स्वतःचा हात बघ किती पोळला आहे. पण तरीही ऊर्जाने त्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तीर्थासाठी एवढं सगळं केलं. तरीही तू ऊर्जालाच दोष देतेस. त्याबरोबर विजया आणखीन भडकते आणि म्हणते, बास झालं शौर्य, तुला ना ह्या मुलीच्या पुढे काहीही दिसत नाही आहे. पण आता मी काय सांगतोय ते ऐकून घे व्यवस्थित. मी सांगते तेच शेवटचं. ही मुलगी आहे ना स्वतः क्रेडिट मिळवण्याच्या नादात सगळं काही करून बसते. ह्या मुलीला वाटतं की हिला कोणीही काहीही करू शकत नाही, ही सुपर हिरो आहे. पण तसं होत नाही ना. तुला कोणी सांगितलं होतं कोणालाही काही न सांगता सगळं काही स्वतःच्या जीवावर करायला जायला? हिनेच दिला असेल ना हा सल्ला, आपण घरी कोणाला सांगायला नको, आपण पोलिसांना या सगळ्यात इन्व्हॉल्व करायला नको वगैरे वगैरे. सांग ना, हिनेच सांगितलं असणार ना तुला हे सगळं, त्याशिवाय तू करणार आहेस का, असं वागणार आहेस का? त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे दिग्विजय शिर्के विक्रांतवरती खूप चिडलेले असतात. ते म्हणत असतात, मला नाकारता म्हणतोयस तू? अरे तू काय केलं आहेस आजपर्यंत, सांग ना काय केलं आहेस? मी नाही, नाकारता तू आहेस विक्रांत, तू. आजपर्यंत तू काही करू शकलेला नाही आहेस. माझा या सगळ्याशी काहीही संबंध नाही आहे, कळलं का तुला? आजपर्यंत काय केलं आहेस तू? सांग मला, काय केलं आहेस? काय एक पैसा कमवण्याची अक्कल नाही, एक दमडी कमवण्याची अक्कल नाही. हे घे असं म्हणत ते त्याच्या अंगावरती बांगड्या फेकतात आणि म्हणतात, हे घे, ह्या बांगड्या घाल आणि हो मोकळा, एकदाचा हो मोकळा. अरे त्या तीर्थाला किडनॅप करून घेऊन गेला होतास ना लग्न करण्यासाठी. लग्न करण्यासाठी नेलं होतंस, मग का लग्न नाही केलं असतो तिच्याशी? त्याबरोबर मग लगेचच आता सुवर्णा म्हणते, अहो तुम्ही हे. त्याबरोबर लगेचच शिर्के म्हणतात, गप्प बस, कुणीही मध्ये बोलू नका आमच्या. लग्न करायला घेऊन गेलास ना, मग का नाही लग्न केलंस तिच्याशी? का असा परत आलास? एखादा जर मर्द असता ना तर त्या मुलीशी लग्न करूनच तिला घरामध्ये घेऊनच परत आला असता. पण नाही, तू काय केलंस? लग्न करणं तर खूप दूरची गोष्ट, शेपूट हलवत परत मागे निघून आलास तू, कळलं ना? शेपूट हलवत. त्याबरोबर मग मात्र आता हे सगळं ऐकून विक्रांतला खूपच जास्त राग आलेला असतो. आता हे म्हणजे काय बोलू दिग्विजय शिर्केला, असं विक्रांतचं झालेलं असतं. तर त्यावेळी इकडे दिग्विजय शिर्के हे विक्रांतला म्हणत असतात, बोल ना, आता बोलतोय मी तर बोलता येत नाही आहे का तुला? चुकीचं बोलतोय का मी? बोल. त्याबरोबर मग मात्र आता इकडे दिग्विजय शिर्के हे बोलत असताना विक्रांतला खूप राग येत असतो. दिग्विजय शिर्के म्हणतात, स्वतःला तर करिअर करता येत नाही आहे, मी करतोय तर तेही बघवत नाही आहे. त्यावेळी मग मात्र विक्रांत आता दिग्विजय शिर्के यांचा गळा आवळतो. आता विक्रांतने गळा आवळल्याबरोबर इकडे मग मात्र दिग्विजय शिर्के हे शॉक्ड होतात. तर विक्रांत म्हणत असतो, हे गप, एकदम गप, आवाज बंद, तोंडातून एक अवाक्षरसुद्धा बाहेर काढायचं नाही. नाही काढायचं. गप म्हटलं तर गप बसायचं.
तुला काय वाटलं? तू बडबडशील, काहीही बोलशील आणि मी काय ते सगळं निमूटपणे सहन करेन. त्याबरोबर मग इकडे लगेचच विक्रांतला त्याची आई म्हणू लागते, अरे काय करतोयस हे विक्रांत? सोड सोड विक्रांत, अरे सोड विक्रांत, त्यांना सोड. विक्रांत ते बाबा आहेत तुझे, विक्रांत विक्रांत सोड त्यांना, सोड. अर्पितासुद्धा प्रयत्न करत असते. त्यावेळी आता विक्रांत म्हणतो, गप गप्प बसा सगळ्यांनी. बाप आहे ना माझा, म्हणूनच एवढे दिवस काही बोलत नव्हतो, म्हणूनच एवढे दिवस शांतपणे सगळं ऐकून घेत होतो. पण नाही, आता नाही, आता बास. तुम्ही लक्षात ठेवायचा, मी उगाचच्या उगाच कोणाचं काही ऐकून घेणार नाही आहे, कळलं? आजच्या नंतर माझ्या नादी लागायचं नाही. आणि तो तिकडनं निघून जातो. त्यावेळी मग मात्र दिग्विजय शिर्केंना अर्पिता आणि सुवर्णा सावरतात. तर दुसऱ्या बाजूला शौर्य हा म्हणत असतो, मॉम अगं तू जे काही विचार करतेस ना ऊर्जाबद्दल, ते सगळं चुकीचं आहे. त्यावेळी विजया म्हणते, चुकीचं मी नाही, चुकीचं तू आहेस शौर्य. जर तू या मुलीबरोबर लग्नच केलं नसतंस ना तर हे सगळं घडलंच नसतं. ही मुलगी जेव्हापासून या घरात आली आहे ना ऊर्जा, तेव्हापासून घरात फक्त आणि फक्त सगळं वाईटच घडते. घरात फक्त आणि फक्त सगळ्यांचं वाटोळच होतं आहे. समजलं ना तुला? त्यावेळी ऊर्जा म्हणत असते, सासूबाई अहो हे सगळं काय बोलताय तुम्ही? आणि मी असं काहीही केलेलं नाही आहे, तुमचा गैरसमज होतो आहे माझ्याबद्दल. त्यावेळी विजया म्हणते, काही गैरसमज वगैरे होत नाही आहे माझा, बरोबर बोलते आहे मी. त्यावर लगेचच ऊर्जा म्हणत असते, पहिली गोष्ट सासूबाई, मी शौर्याला काय करायचं त्याने आणि काय नाही हे अजिबातच सुचवलं नव्हतं. आणि महत्त्वाची आणि दुसरी गोष्ट, मला तीर्थाच्या बाबतीत एक गोष्टीची ठाम खात्री होती, आणि ती म्हणजे आपण कोणाचं काही वाईट केलेलं नाही आहे, त्यामुळे आपलंही वाईट होणार नाही. आणि म्हणूनच तीर्थाच्या बाबतीत काही चुकीचं घडलेलं नाही आहे. समजलं तुम्हाला? तीर्था आज सुखरूप आहे आणि आपल्याबरोबर आहे, कारण आपण कोणाचं कधीच वाईट केलेलं नाही आहे. त्यावेळी विजया म्हणते, बास झालं, अजून तुझी फिलॉसॉफी ऐकण्यात मला काहीही रस नाही आहे. जर झालं असतं माझ्या मुलीच्या जीवाचं काही कमी जास्त तर काय केलं असतं आम्ही, सांग ना. आहे का तुझ्याकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर? प्रत्येक वेळी स्वतःला हुशार समजतेस ना तू, पण किती मोठी किंमत चुकवावी लागली असते आम्हाला, कळतंय का तुला? त्यावेळी आईसाहेब म्हणतात, विजया बास कर, पुरे झाला आता. तुला कळतंय का तू काय वागतेस आणि कसं बोलतेस ते? हे बघ, तू तीर्थाला जे काही घडलं तीर्थासोबत त्या सगळ्यासाठी ऊर्जाला जबाबदार कसं धरू शकतेस? या सगळ्यात ऊर्जाचा काहीही संबंध नाही आहे, कळलं? त्यावेळी विजया म्हणत असते, संबंध नाही कसा? तिचाच तर संबंध आहे. तिचा संबंध नाही तर कोणाचा? सांगा ना. या मुलीमुळेच झालं हे सगळं. जर तुम्ही यांना हनीमूनला पाठवलं नसतं ना तर हे घडलंच नसतं. तुमचाही संबंध आहे. त्याबरोबर मग आदित्य म्हणतो, बरं बास मॉम प्लीज तू पण थांब आता. हे बघ अगं, ती लोक कोणत्या परिस्थितीतून आली आहेत एकदा त्यांच्याकडे बघ. हे बघा, सगळ्यांनी आता आपापल्या रूममध्ये जा, सगळ्यांना आरामाची गरज आहे. प्लीज तीर्था, पहिले तू तुझ्या रूममध्ये जा. शौर्य, ऊर्जा, तुम्हीसुद्धा तुमच्या रूममध्ये जा. चला. त्यावेळी मग दिव्या म्हणते, एक मिनिट आदित्य, अरे असं कसं बोलतोयस तू? आधी आपण बघितलं तर पाहिजे ना, सासूबाई आईसाहेबांवर एवढा मोठा आरोप का करतायत? त्यावर आदित्य म्हणतो, काही गरज नाही आहे दिव्या. त्यावेळी मग आईसाहेब म्हणतात, दिव्या. त्याबरोबर विजया म्हणते, गरज आहे ना, सगळ्यांना कळू दे. आईसाहेब, आज जर तुम्ही ऊर्जा आणि शौर्य ह्यांना दोघांनाही हनीमूनला पाठवलंच नसतं, शौर्य घरातच राहिला असताना, तर तीर्थावर ही सगळी वेळ आलीच नसती. त्यावेळी मग मात्र आता आईसाहेब म्हणतात, काय बोलतेस तू हे विजया? तुला तरी पटतंय का? अगं, शौर्य आणि ऊर्जा हनीमूनला जाण्याचा आणि तीर्थाबरोबर हे सगळं घडण्याचा काय संबंध? आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे बघ विजया, जे काही तीर्थाच्या बरोबर झालं आहे ते सगळं चुकीचं असलं तरी म्हणून काय कुणी घराबाहेर पडायचं नाही का? त्यावेळी विजया म्हणत असते, आईसाहेब तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? आईसाहेब, हे बघा, आज जे काही झालं आहे ना त्याला तुम्ही जबाबदार आहात म्हणजे आहात. आता इकडे शौर्य आणि ऊर्जा एकमेकाबरोबर, आईसाहेब आणि विजया एकामेकासोबत, त्याचबरोबर आदित्य आणि दिव्या, घरातले सगळेच जण एकमेकाबरोबर आज भांडत असतात, भांडायला उभे राहिलेले असतात. तर हर्षवर्धन हा तीर्थाला जवळ घेतो, तो तीर्थाला मिठी मारतो. तीर्थाला मिठी मारून झाल्यानंतर हर्षवर्धन तिकडनं वरती जात असतो. तो बघत असतो घरात सगळ्यांमध्ये भांडणं होत आहेत, फूट पडली. कधी ऊर्जा ही
आईसाहेबांजवळ जात असते बोलायला. कधी आईसाहेब ह्या विजयाला येत असतात समजावायला, तर विजया कोणाचं काही ऐकून घ्यायला तयार नसते. विजया ही रुसून, रागवून, चिडून तिकडनं निघून जात असते. आता हा सर्व प्रकार घडत असतो त्यावेळी कोणालाच कळत नसतं की बापरे, हे सगळं किती भयावह आहे. म्हणजे घरातलेच लोक आज एकमेकांच्या विरोधात किती विचित्र पद्धतीने उभे राहिलेत हे सगळ्यांना इकडे दिसतच असतं. पण आता नेमकं काय झालं आहे हे कळत मात्र कोणालाच नसतं. आणि हाच एक खूप मोठा प्रॉब्लेम असतो कुटुंबाचा. म्हणजेच घरातल्या कोणाला समजूनच घ्यायचं नसतं. तर आता ऊर्जा ही विजयाला म्हणत असते की अहो तुम्हाला जसं वाटतंय तसं काही नाही आहे. पण ती ऐकायला तयार नसल्यामुळे तिथे तीर्थासुद्धा येते आणि तीर्थासुद्धा विजयाला म्हणत असते, आई अगं तुला जसं काही वाटतंय ना तसं खरंच नाही आहे. पण विजया कोणाचंच काही ऐकत नसते. हे सगळं काही हर्षवर्धन बघत असतो. हर्षवर्धन मनातल्या मनात म्हणत असतो, हे सगळं घडतंय एकामुळे, होतंय माझ्या कुटुंबामध्ये आणि या सगळ्याचा व्यवस्थित ठरवून सूत्रधार आहे कोणीतरी वेगळाच. हा सूत्रधार तिसराच आहे. त्यानंतर मग हर्षवर्धन हा वरती खोलीत येऊन बसतो. तिकडे आता बुद्धिबळाचा डाव मांडलेला असतो. हर्षवर्धन आता त्या डावाकडे बघतो आणि त्यातला वजीर उचलत म्हणतो, ही राणी. ह्या राणीला वाटतं की माझं कोणीही काहीच वाकडं करू शकत नाही. मी कायम जिंकतच राहणार. संपूर्ण खेळावर मीच मात करणार, मीच जिंकणार, कारण मी राणी आहे. पण तसं होत नाही. प्रत्येक वेळी तसं नाहीच होत. मग येतो तो हा घोडा, जो तिरका 2.5 पावलं चालतो. आणि हा 2.5 पाऊल चालणारा घोडा हाच राणीवर मात करतो. आणि हा राणीवर मात करून मग पुढे येतो. राणीवर मात केल्यानंतर मग मात्र ह्या घोड्याचं काहीही अस्तित्व नसतं असं ह्या राणीला वाटत असतं. पण राणी सपशेल चुकते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता शिर्के हे गपचूप पडलेले असतात सोफ्यावरती. त्यावेळी तिकडे अर्पिता येते. अर्पिता म्हणते, डॅड तुम्हाला खूप जास्त त्रास होतोय का हो? त्यावर शिर्के नाही म्हणतात. त्यावर अर्पिता म्हणते, डॅड अहो होत असेलच त्रास, मला माहिती आहे. तुम्ही एक काम करताय का, तुम्ही जाऊन ना थोडा वेळ तुमच्या रूममध्ये पडा, थोडं झोपलात की तुम्हाला बरं वाटेल. त्यावर शिर्के म्हणतात, नाही नाही अप्पी, बरं नाही वाटणार आता मला. जे घडायला नको होतं तेच घडलं आहे आज. त्यावर ती म्हणत असते, डॅड अहो जाऊ द्यात ना, तुम्ही कुठे उगाच मनावर घेताय गोष्टी. अहो तुम्हाला माहिती आहे ना की विक्रांत कसा आहे म्हणून. मग तरीही त्याबरोबर मग आता शिर्के म्हणत असतात की तेच तर, विक्रांत कसा आहे हे मला माहिती आहेच. पण त्याबरोबर मग आता अर्पिता म्हणत असते की काय मग डॅड, जाऊ द्यात ना, मी बोलेन विक्रांतबरोबर. आज खरं तर विक्रांतने सर्व लिमिट्स क्रॉस करून टाकल्यात. म्हणजे आज तो जे काही वागला आहे ना ते सगळं खूप चुकीचं होतं. ते खूप विचित्र होतं. म्हणजे तीर्थाला अगदीच किडनॅप करण्यापासून ते इथपर्यंत सगळं किती वियर्ड होतं. विक्रांत का असा वागतोय मला कळलंच नाही हो. त्याबरोबर शिर्के म्हणतात की संपलं, सगळं संपलं. आणि तू म्हणतेस तो तापट स्वभावाचा आहे. तर तापट स्वभावाचा आहे हे ठीक आहे. आजपर्यंत घरातल्या नोकर माणसांवरती आवाज चढवून बोलायचा, नोकरांबरोबर हिडीस-पिडीस वागायचा, त्यांना त्रास द्यायचा, त्यांच्याबरोबर वाद घालायचा, तिथपर्यंत सगळं ठीक होतं. तेवढं सगळं आपण सहन केलं, समजून घेतलं. पण आज चक्क त्याने माझा त्याच्या बापाचा गळा आवळला आहे. याच्यावरून आपण आता ही गोष्ट कायमस्वरूपी जाणून घ्यायची की विक्रांत ही आता पूर्णपणे गेलेली केस आहे. आता विक्रांतचं काहीही होऊ शकत नाही. आपण विक्रांतला काही सांगू शकत नाही, शिकवू शकत नाही आणि समजावू तर मुळातच शकत नाही. त्यावेळी मग मात्र आता दिग्विजय शिर्के हे इतके हेल्पलेस झालेले बघून अर्पितालासुद्धा खूप जास्त वाईट वाटतं. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता शौर्य हा खोलीमध्ये फेऱ्या मारत असतो. आता विजयाने जे काही बोललेली असते ऊर्जाच्या बाबतीत ते सगळं शौर्यला बिलकुलच पटलेलं नसतं. तर त्यावेळी आता ऊर्जा त्याला म्हणत असते, शौर्य अरे बास, काय चाललं आहे तुझं, प्लीज थांबव ना हे सगळं.
अरे शौर्य, तू असा किती वेळ फेऱ्या मारणार आहेस आता? त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा बास. अगं तुला कळत नाही आहे का? अगं हे काय आहे सगळं, म्हणजे कशासाठी? ही ही आई काय बोलली खाली, तुला बघितलंस ना? अगं उलट आज तू होतीस ना म्हणून तीर्था वाचली. आजी तुला माहीत नाही आहे, अगं ऊर्जाने स्वतःचा हात पोळला तरीसुद्धा तीर्थाच्या पदराची आग विझवली. एवढं सगळं तिने का केलं असतं जर तिच्या मनात काही वाईट असतं तर? आजी, ऊर्जाने जे काही केलं ना त्यामुळेच खरं तर आज आपली तीर्था आपल्याबरोबर आहे, सुखरूप आहे. पण त्या सगळ्याचं कोणाला कौतुक तर नाहीच आहे. उलट मॉमने काय केलं तर मॉमने हिलाच दोष दिला. या सगळ्याला काय अर्थ आहे आजी? तूच सांग मला. हे सगळं मॉमने कशासाठी केलं? काय मिळालं हे करून मॉमला? मला ना मॉमचं वागणं आजचं अजिबातच पटलेलं नाही आहे. मॉम खूप विचित्र वागली आणि खूप चुकीचं वागली आहे. ऊर्जा काहीच बोलत नाही, सगळं ऐकून घेते. पण म्हणून त्याचा अर्थ असा तर होत नाही ना की कोणीही ऊर्जाला काहीही बोलावं म्हणून. त्यावेळी मग मात्र आता आजी म्हणते, शौर्य अरे शांत हो बाळा. त्यावर शौर्य म्हणतो, नाही आजी गं, माझा राग ना अनावर होतोय गं. ऊर्जाने खूप संयमाने सर्व गोष्टी हँडल केल्यात. तुला माहिती आहे का, जेव्हा तीर्था किडनॅप झाली हे मला कळलं ना तेव्हा मी तर पूर्णपणे पॅनिक झालो होतो. मला काही सुचत नव्हतं. माझी बुद्धी बंद पडण्याची वेळ आली होती. मी खूप पॅनिक झालो होतो, खूप हायपर झालो होतो, खूप रागावलो होतो. पण ऊर्जा मात्र सेन्समध्ये होती. ऊर्जाचा मात्र स्वतःवर व्यवस्थित ताबा होता. आणि तुला माहिती आहे आजी, ती मला प्रत्येक वेळी काय सांगत होती, शौर्य काळजी करू नको, आपल्या तीर्थाला काही होणार नाही आहे. तुला माहिती आहे, आम्हाला त्या विक्रांत शिर्केने धमकी देण्यासाठी फोनसुद्धा केला होता. त्याने जेव्हा आम्हाला फोन केला ना तेव्हासुद्धा आम्ही इतका रागवलो ना की काय सांगू आजी मी तुला. पण तेव्हा पण ऊर्जा ही अजिबात चिडली नाही. ऊर्जाने अजिबात संताप करून घेतला नाही. ऊर्जाने उलट शांतपणे संयमीपणे मला सावरलं. त्यावेळी मग आईसाहेब म्हणत असतात की शौर्य पुरे झालं, आता ये इथे बस. मग शौर्य बसतो. तर आता आईसाहेब म्हणत असतात की आता जरा शांत हो. हे बघ, आज जे काही झालं ते सगळं तू मला सांगितलंस आणि मला ते सगळं कळतंय, पटतंय सुद्धा. पण एक गोष्ट लक्षात घे, ऊर्जा बरोबर आहे, तू बरोबर आहेस आणि विजया चुकीची आहे. बस. त्यावेळी मग आता ऊर्जा म्हणत असते की सासूबाईंना जी काळजी वाटते ती साहजिक आहे. शौर्य, हे बघ, तू उगाचच्या उगाच एवढं रागवण्याची सुद्धा काहीही गरज नाही आहे. हे बघ, जे काही घडतं आहे ना त्यामध्ये सासूबाईंची सुद्धा काही चूक नव्हती. त्यावेळी मग आईसाहेब म्हणतात, खरंच आज तुम्ही दोघं होतात म्हणून तीर्थाला काही झालं नाही. तीर्था या सगळ्यातून बाहेर पडली. खरंच ऊर्जा, तुझे आभार. त्यावेळी ऊर्जा आईसाहेबांचा हात पकडते आणि म्हणते, आईसाहेब अहो तुम्ही हे काय बोलताय? आजी, तुम्ही माझ्यासमोर प्लीज असं हात वगैरे जोडू नका किंवा मला थँक्सही म्हणू नका. उलट तुम्ही इथे असलात ना की मला खूप बरं वाटतं. तुम्ही मला खूप समजून घेता. म्हणजे तुमच्याशी बोललं ना की मला माझ्या आईशी बोलल्याचं फील येतं. खरंच. त्यावेळी मग शौर्यसुद्धा ऊर्जाला म्हणत असतो की ऊर्जा, खरंच आज जे काही झालं आहे ते तुझ्यामुळेच झालं आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे तीर्थाला झोप लागत नसते. त्यावेळी ऊर्जा तिला झोपवत असते. ऊर्जा तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते प्रेमाने आणि तीर्थ तिला मिठी मारून झोपलेली असते. हे सगळं दिव्या बघते. दिव्या म्हणते, बाप रे, ऊर्जा चक्क आमच्या सासूबाईंची जागा घ्यायला बघते, ते सुद्धा त्यांच्याच घरात. हे आता आमच्या सासूबाईंच्या कानावरती जरा घातलंच पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता हर्षवर्धन हा विजयाला म्हणतो, विजया झोप आता. त्यावर विजया म्हणते, कशी झोपू? डोळ्यांची झोपच उडाली आहे ना माझ्या, झोप येतच नाही आहे मला. तर दुसऱ्या बाजूला इकडे विक्रांतला सुद्धा अर्पिता समजवायला येते. उद्याच्या उद्या पप्पांची माफी मागायची आहेस, त्यांना सॉरी म्हणायचं आहेस. त्यावेळी विक्रांत जमणार नाही असं सपशेल स्पष्टपणे सांगूनच टाकून देतो. त्याबरोबर मग मात्र आता अर्पितालासुद्धा खूप मोठं आश्चर्यच वाटतं. तर दुसऱ्या बाजूला इकडे दिग्विजय शिर्के म्हणत असतात की आता सोडायचं नाही एकमेकांना. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मुलांमुळे माझ्या मुलांची ही अवस्था झाली आहे, हर्षवर्धन जहागीरदार. तर दुसऱ्या बाजूला इकडे सकाळ सकाळ मग विजया ही आता अर्पिताच्या तीर्थाच्या खोलीत येते आणि ऊर्जाला म्हणते, माझ्याच घरात माझीच जागा घ्यायला बघतेस? हां, तुला काय वाटलं तुला जमेल, पण तुला ते कधीच शक्य नाही. त्यावर ऊर्जा म्हणते, सासूबाई आहो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. धन्यवाद.